सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्रद्धा आणि सबुरी या विचारावर सर्व साई साधकांची श्रद्धा आहेच आहे। मी रामानंद नगर येथील श्री साई मंदिरातून बोलत आहे। साई मंदिरातील जी साईबाबांची मूर्ती आहे, ही मूर्ती शिर्डी येथील साईबाबासारखीच आहे। कित्येक साधकांना प्रश्न पडतो दर्शन घेताना की मी शिर्डीत आहे का नांदेडला आहे, असं बरंचदा होतं। एकदा असं झालं, मी एक साधक साईबाबांचं दर्शन घेत होते, त्याच्या मागे होते ते पुटपुट होतं, अरे वा इतकं चांगले साईबाबा आपल्या नांदेडमध्ये आहेत, आपण जर पूर्वीच आलो असतो साई मंदिरात फार बरं झालं असतं। म्हणजे तो तसं प्रदक्षिणा घालत होता। म्हणजे त्यामुळं रामानगर साई मंदिरामध्ये साधकांची मोठी गर्दी असते। साईबाबांचा आवडता वार म्हणजे गुरुवार। गुरुवारी सकाळी आरती असते, सकाळी पूजा असते, सकाळी अभिषेक असतो, नंतर काकडा आरती असते, नंतर त्याचबरोबर दुपारी माध्यान्ह आरती असते। माध्यान्ह आरतीत बरेच साई साधक जमतात, माध्यान्ह आरतीत सहभाग नोंदवतात। अंदाजे दर गुरुवारी 300 पेक्षा जास्त साधक साई मंदिरामध्ये साईच्या दर्शनासाठी येत असतात। नंतर माध्यान्ह आरतीनंतर साई मंदिरामध्ये माध्यान्ह प्रसाद होतो। माध्यान्ह प्रसाद कित्येक साई साधक अरेंज करतात। साई साधकांना महाप्रसाद मिळतो। नंतर सायंकाळी मंदिरामध्येच धूप आरती होते। धूप आरतीनंतर पालखी मिरवणूक निघते। पालखी मिरवणूक बरेच साई साधक उपस्थित असतात। पालखी मिरवणुकीनंतर आमचा जो नूतन सभागृह आहे साई मंदिराचा, त्या नूतन सभागृहामध्ये साई चरित्र ग्रंथ वाचण्यात येतो। त्या ग्रंथाचं निरूपण प्रवचन प्राध्यापक सुग जाधव सर करतात। त्या प्रवचनासाठी पण बरेच साधक जमतात। त्यामुळं तो ग्रंथ वाचल्यामुळं साधकांना साई चरित्र ग्रंथात काय आहे, माडूक हे काय लिहिलं ते लोकांना समजतं। आणि नंतर संध्याकाळी धूप रात्रीची शेजारती होते। एकंदरीत येथील साई मंदिरामध्ये सर्वच कार्यक्रम, सर्वच अर्चना शिर्डी येथील मंदिराप्रमाणेच होतो। साई मंदिर संस्थानने आपल्या साई मंदिरातील ज्या घटना, जे काही घडतं त्याच्यासाठी साई चरित्र स्मरण गाथा नावाचा एक मोठा ग्रंथ प्रकाशित केला। त्याचे 392 पानाचा ग्रंथ आहे तो। याचं जे खरं म्हणजे श्रेय ह्या साई चरित्र स्मरण गाथाचं श्रेय आहे प्राध्यापक सुग जाधव सरांचं। सुग जाधव सर अतिशय तळमळीने हा ग्रंथ तयार केला। हा ग्रंथामध्ये बऱ्याच साधकांनी आपले लेख लिहिले आहेत। काही लेखकांची जर नाव वाचून दाखवतो, ते जर लेखाची नावे पाहिले जातो की हा किती चांगला ग्रंथ असू शकेल हे येते। सुवर्णलता भिशीकर या साई साधिका आहेत। त्यांनी श्री साई आनंदाचे आवरू हा लेख लिहिलाय। साई रहमनजर हा कल्याणी नामजोशी आपल्याला माहिती आहे, साई साधिका आहेत, त्या पुण्याच्या आहेत, त्यांचा एक लेख आहे। तुम्हाला सगळ्यांना विवेक घडसाळची माहिती, त्यांचाही मंदिर कशासाठी यावर विवेक घडसाळने एक लेख सुंदर असा, असे कित्येक साधकांनी 100 साधकांनी लेख लिहिले आहेत। आणि या ग्रंथाला चांगला रिस्पॉन्स आहे, साई साधक वाचतात। विशेष म्हणजे या ग्रंथाचं विशेष मला आवडलेलं स्वरूप म्हणजे प्राध्यापक सुगजाव सरांनी एक रिसर्च करून साईचिर या ग्रंथामध्ये काय काय म्हणजे त्या ग्रंथाचं एकंदरीत हे केलं, म्हणजे जसं संदर्भ मूल्य किती आहे त्याचंच त्याने हे केलं त्याचा। आणि ते सुद्धा फार वाचण्यासारखं आहे। मी तर म्हणेल की जर हा जो ग्रंथ साधकांनी वाचला तर साई मंदिराची बरीच माहिती मिळू शकेल, साईबाबाविषयी माहिती। आणि विशेष या ग्रंथाचं कित्येक साधकांनी, अनेक साधकांनी त्यांना आलेल्या अनुभूती आणि प्रचिती ह्यात लिहिल्या आहेत। अनुभूती कित्येक साधकांच्या वाचलं, तुम्ही जर अनुभूती आणि प्रचिती वाचली तर डोळ्यातून खळखळापण येतात। आज साईबाबा आहेच असतशेत। साई रहमनजर करणा म्हणतात, जो जो मज म्हणजे जैसा जैसा भाव आहे तैसा तैसा भाव, हे साईबाबा सांगतात। साईबाबाचं एक असं दैव आहे, साईबाबाचे एक असं संत आहे की जे ओपन म्हणजे ओपन हे सांगतात की बाबा तुम्ही माझ्याकडे या, माझी भक्ती करा, निश्चितपणे मी तुम्हाला हे करेल। एकंदरीत हा जो ग्रंथ आहे आपण वाचावा। आणि हे माझी सर्व साधकांना विनंती आहे। साई मंदिरामधले जे कार्यक्रम असतात, अन्नदान होत असतं, सध्या विशेष सगळे कार्यक्रम होत असतात, या सर्वासाठी
या सर्व कार्यक्रमासाठी साधक येत असतात. एकंदरीत साई मंदिर म्हणजे साई साधकांसाठी एक अत्यंत पवित्र स्थान झालं आहे. आपण सर्व साधकांनी साई मंदिरात यावं, साईचं दर्शन घ्यावं ही विनंती.